जनशक्ती न्यूज, जनतेसाठी जनतेसोबत। सोलापुरातील अस्सल खवय्यांसाठी स्वादिष्ट, रुचकर आणि खिशाला परवडेल अशी मेजवानी आता माही टिफिन्स अँड डायनिंग मध्ये। चिकन बिर्याणी फक्त 75 रुपये, चिकन आचार 100 रुपये, चिकन खिमा 100 रुपये, चिकन कोफ्ता 100 रुपये, चिकन थाळी 100 रुपये, राईस प्लेट 60 रुपये, पनीर मसाला 60 रुपये, पनीर टिक्का मसाला 70 रुपये, पनीर बटर मसाला 65 रुपये, काजू करी 70 रुपये, अंडा बिर्याणी 60 रुपये, अंडा करी 45 रुपये। आहा, ही नावं ऐकून तोंडाला पाणी सुटलं असेल ना? तर मग अशा स्वादिष्ट, रुचकर, ताज्या आणि खमंग पदार्थावर ताव मारण्यासाठी 7 रस्त्यावरील माही टिफिन्स अँड डायनिंग मध्ये आपल्या मित्र परिवारासह आणि फॅमिली सोबत अवश्य या। शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाचं विश्वसनीय ठिकाण म्हणजे माही टिफिन्स अँड डायनिंग। आपण घर बसल्या सुद्धा आनंद घेऊ शकता, कारण आम्ही देत आहोत शाकाहारी आणि मांसाहारी डिशेसची घरपोच डिलिव्हरी। आमचा पत्ता माही टिफिन्स अँड डायनिंग, हुमा मेडिकल समोर, 7 रस्ता, सोलापूर। संपर्क 96377778। अक्कलकोट तालुक्यातील नवीन रस्त्यांची कामे निकृष्ट आणि सुमार दर्जाचे झाले असून भ्रष्टाचाराचे स्तोम माजले आहे। ते तत्काळ संपवा, अन्यथा जनतेच्या रोषाला सामोरे जा, अशी घोषणा देत महाविकास आघाडीतर्फे प्रशासनासमोर हलगीनाद आंदोलन करण्यात आले। अक्कलकोट तालुक्यातील विविध नवीन रस्ते निकृष्ट आणि सुमार दर्जाचे बनत आहेत। त्यातून प्रचंड भ्रष्टाचार झाला आहे। त्याची तत्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई व्हावी आणि झालेले रस्ते चांगले दर्जेदार बनवावेत, या मागणीचे निवेदन महाविकास आघाडीतर्फे प्रशासकीय अधिकाऱ्यांना देण्यात आले। माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना ठाकरे गट तालुका प्रमुख आनंद बुक्कानुरे, राष्ट्रवादी शरद पवार गट तालुकाध्यक्ष बंदेनवाज कोरबू यांच्या प्रमुख उपस्थितीत हे निवेदन देण्यात आले। याप्रसंगी जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष अशफाक बळोरगी, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील कटारे, माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील, काँग्रेस शहराध्यक्ष रईस टीनवाला, राम समाणे, शिवानंद बिराजदार, अरुण जाधव, मैनुद्दीन कोरबू, शरण सुरवसे, महांतेश हत्तुरे, बाबन जमादार, मुबारक कोरबू, अलीबाशा अत्तार, मोहसिन मोकाशी, स्वामीनाथ कलकोटे, कुमार गद्दी, विक्रम पवार, जब्बार बागवान, गणेश मोरे, श्रीशैल धनशेट्टी, राहुल बकरेसह महाविकास आघाडीचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते। जनशक्ती न्यूज साठी सोहेल फरास, अक्कलकोट। मला एवढं मात्र निश्चितपणे सांगेन, पहिलं अगोदर लोक बिलोमध्ये घेणार कामं आणि चांगलं कामं करत होते, आज अभावामध्ये घेतात। आणि दुसरी गोष्ट, दुसऱ्या कोणाला तुम्ही टेंडर भरू देत नाही, घेऊ देत नाही, घेतल्यावर आम्ही चौकशी करू, असं करू तसं करू म्हणून दम देतो अधिकाऱ्यामार्फत ते कॉन्ट्रॅक्टरला। आणि दुसऱ्या कोणाला बाबा ते काय डांबरचं काहीतरी ते अंतर काहीतरी घ्यायचं असताना ते डांबर प्लॅन्टवाल्याला डिस्टन्स सर्टिफिकेट, ते डिस्टन्स सर्टिफिकेट घेऊ देत नाही, ज्याचं ते डांबर प्लॅन्ट आहे त्यांना दम देतात, तुम्ही काहीतरी डिस्टन्स सर्टिफिकेट आहे दुसऱ्या लोकांना दिलं तर आम्ही तुम्हाला असं करू तसं करू बघून घेऊ म्हणून। पण एवढं मात्र निश्चितपणे मी तुम्हाला सांगतो, तुमच्यासाठी सांगतो, अधिकाऱ्यांसाठी, कारण हे 2 महिन्यांनी सगळे चौकशी लागणारच आहेत आणि त्याचं भोंगा तुमच्या पाठीमागा लावल्याशिवाय आम्ही काय स्वस्थ बसणार नाही। मग 2 महिन्याच्या अगोदरच तुम्ही जर लवकर शहाणे झालात, कोण काय केलं, तुमच्या बचावासाठी जर निदान तुम्ही करावं लागणार तुम्हाला, नाहीतर मग तुम्ही सगळे कसं आता बाकीचे जेलमध्ये दिसतात, तुम्ही पण दिसल्याशिवाय राहणार नाही, एवढं मात्र निश्चितपणे 100% सांगतो। बाब आहे, असे जर दुर्लक्ष होत असले तर सगळ्या लोकांच्या टॅक्समधनं हे जे शासन निधी देतं आहे किंवा सगळे त्या ठिकाणी विकासाचे कामं येतात आणि त्यातनं जर टक्केवारीचं जर काय चाललं असेल तर ते कुठंतरी आम्हाला अशा पद्धतीने आपल्याला कान उघडणी करण्याची गरज आहे। त्यामुळं आपण त्या ठिकाणी जावं, बघावं नेमकं काय चाललं आहे। तिथं कोणी रस्ता व्यवस्थित करत नाहीत, करू देत नाहीत, तुमच्याही व्हॉट्सअपवर वगैरे आले असेल, कुडालचे असतील, सुलेर जवळगेचे असतील, त्या ठिकाणी डांबरीकरणच्या अगोदर खडीकरण एकच लेअर केलं जातं असं तिथल्या लोकांचं तक्रार आहे। यांनी आज जो प्रश्न उचललेला आहे त्याला आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या वतीनं पूर्ण पाठिंबा दिलेला आहे। वस्तुस्थिती अगदी सत्य आहे। आता मल्लू पाटलांनी आनंदजीने सांगितलं त्या टक्केवारीचा विषय, त्या टक्केवारीच्या विषयानुसार अक्कलकोट तालुक्यामध्ये सगळीकडे गल्लीबोळात चर्चा आहे। अगोदर चमच्याने खात होत्या, त्या टोपल्याने खाऊ लागलेत म्हणून हे रोड असं झालंय, आता टोपलं भरून भरून खाऊ लागले। हा प्रकार निदान PWDच्या बाबतीत होऊ नये आणि जे काही रस्ते आता निवेदनात दिलेले आहेत त्याची आपण त्वरित चौकशी करावी व त्याचं जे काही असेल रिझल्ट 8 दिवसात आपण त्या ठिकाणी रिझल्ट द्यावा आणि जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी
अशी विनंती करण्यासाठी आम्ही आणि या मोर्चाला ह्या जो सांकेतिक हलगीनाथ आंदोलन आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलोत.